11 एप्रिल म्हणजे माझा बड्डे, पण तरी मी उठलो लेखाच उशिरा. असं बिलकुल वाटूनच नव्हतं राहिलं की आज माझा बड्डे आहे आणि आपण 18 वर्षाचं झालो. पण तरी कसं तरी वावा उठलो आणि पाहिला मोबाईल. तर मोबाईलवर सारे नोटिफिकेशन आपल्या साऱ्या मित्राचे, ज्यानं आपल्याला बड्डे विश करून स्टोऱ्या ठेवून आपल्याला मेन्शन केलं. मग काय मी बी त्याला मेन्शन बॅक केलं. अच्छा, त्यात आला आईचा फोन. आईनं मला बड्डेच्या शुभेच्छा दिल्या आणि बऱ्याच नातेवाईकाचा आपल्याला फोन आला, मित्रांचा फोन आला. तर सर्वांची शुभेच्छा ॲक्सेप्ट करून जवळपास 1 तास असाच निघून गेला. A few moments later. आंघोळ झाल्यावर आता टाइम होता पोटपूजेचा. मग काय, चिवडा तर प्रत्येक हॉस्टेलर जवळ असते. काही नाही, मग भिडलो डायरेक्ट चिवड्यावर. प्लेटचा नाद आपण करत नाही, आपल्याला भांडे धुवायला येते जीव. चिवडा खाले तर असा भिडलो जसा कधी भेटतच नाही. आता पाणी गिनी पेल्यावर असं वाटलं जमलं आपण. आता होत होतं बोर. मग काय, लावला गाडीचा गेम आणि चालवत बसलो गाडी. वाटत तर असं होतं जसं आपलीच वेळ आली गाडी. 2000 years later. जराभर गेम खेळल्यावर मग मला लागली आता भूक. मग काय, निघालो मेसवर. बाजूलाच आहे आपली मेस, जास्त दूर नाही. पण आता पाहा लागेन भाजी खायची आहे. टमाट्याची भाजी आणि चना मसाला मस्त जमलं आपलं कामाचं. पण घरच्यासारखी चव तर नाही ना. पण काय करावं, कसं तरी खाऊन घेतल्यावर मी निघालो परत आपल्याला. तर पुढे आपल्याला भेटायला आपला एक मित्र बाब्या आलेला आहे. तर पाहू काय म्हणते बाब्या. काय मग बाब्या, काय म्हणता? काही नाही भाई, भावाचा बर्थडे आहे आज. तर म्हटलं चला भेटून येऊ. हॅपी बर्थडे बाबा. अरे वा, धन्यवाद धन्यवाद. 18 वर्षात झाला भाई तू. काय बघ आता प्लॅन? काय म्हणतो, कुठे लागते फिरायला सांग. बघू इस्कॉन जाऊ आपण. इस्कॉन म्हणते भाऊ. तर मग आता थोड्या वेळ, आता ऊन चालू आहे, चांगली जोरात ऊन आहे इकडे. एकदम भयंकर जोरात ऊन आहे पुण्यात. विदर्भात ताज आहे आपल्या, पण इकडे पुण्यातही खूप जास्त ऊन आहे. बात तो सही है. चला मग आता थोड्या वेळ झोपू आपण. झोपल्यानंतर मग चाललं इस्कॉनला. A few moments later. झालो भाऊ, आम्ही तयार झालो. काही झालं तयार, कपडे किपडे घातले. आता बस चलो आपण इस्कॉन मध्ये. दाखवतो तुम्हाला इस्कॉनचे काय कसं काय झालं. संध्याकाळी मस्त दिसते इस्कॉन, एक नंबर दिसते संध्याकाळी ते इस्कॉन. ते लाइटिंग वगैरे मस्त मस्त. काही विषय आहे का मग. चला तर पुढे फायनली आम्ही निघालो. आणि पैदलच आहे आपल्या इकडून, फक्त 2च किलोमीटर पळते. आणि मस्त 2 किलोमीटर आहे. पैदल पैदल चालणं होते. मस्त एरिया पण ठीक आहे, चांगला आहे. आणि ऍटमॉस्फिअर पण मस्त आहे. सो मजा येईल आता जास्त. नाही रे, हा भाई. Only know you've been high when you're feeling low. Only hate the road when you're missing home. Only know you love her when you let her go. And you let her go. देखो देखो कैसी बातें यहाँ की है, साथ पर है साथ ना भी, क्या इतनी आसान है. देखो देखो जैसे मेरे इरादे वैसे कहाँ तेरे यहाँ थे. हाँ कितनी नादान मैं. फायनली 15-20 मिनिटांमध्ये आम्ही इस्कॉन मंदिरामध्ये पोहोचलो. गर्दी व्हायला सुरुवात होत होती. आपल्याला मंदिरातले काही सुंदर व्हिडिओ काढता यावे म्हणून आम्ही स्पेशल परमिशन घेतली आणि ट्राय केलं की प्रत्येक मोमेंट कॅच होईल. तो चलिए शुरू करते हैं. A few moments later. आपलं दर्शन वगैरे झालं. आता आपण जाणार आहोत नाश्ता वगैरे करायला, जेवण वगैरे करायला. आणि बस मिसळ वगैरे खाऊ. झणझणीत
पुणे, नाशिक, कोल्हापुरी रस्त्याची मिसळ आणि त्यात स्पेशल ऑकेजन याची काही वेगळीच मजा होती. मिसळ वगैरे खाल्ल्यावर आपण निघालो आपल्या परतीच्या प्रवासात आणि ते म्हणजे आपले हॉस्टेल. तर पोट्टे हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करणं तर बिलकुलच विसरू नका. शेअर करा हा व्हिडिओ आपल्या विदर्भातल्या मित्रांना आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू परत असाच एका अनोख्या व्हिडिओमध्ये. तत्पर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय श्रीराम.